नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 करिता पेपर 1 आणि पेपर 2 हे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये किती महत्त्वाचं आहे, परीक्षा पद्धती याविषयी आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जर आपण 2026 ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात तर आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. यामध्ये परीक्षेचं संपूर्ण स्वरूप आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरमध्ये जाणून घेणार आहोत. तर लक्षात घ्या, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन MS सेट वर्षातून एकदा होत असतं. म्हणजे दरवर्षी आपल्याला एकदा परीक्षा होताना दिसून येईल. लास्ट इयर म्हणजे 2025 ची एक्झामिनेशन जूनमध्ये झालेली. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे 2026च्या परीक्षेसंबंधात आपण बघतो की 2026 संबंधित आपल्याला आर्टिकल आलेला आहे आणि जूनमध्ये परीक्षा होईल अशा प्रकारे त्या आर्टिकलमध्ये दिलेलं होतं. पण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये दोन पेपर असतात. एक जनरल पेपर आणि दुसरं म्हणजे सब्जेक्टिव्ह. आता हा जो जनरल पेपर आहे ना, यासाठी आपल्याला 50 प्रश्न विचारले जाणार 100 गुणांसाठी. आता इथे सगळ्यात मेजर पॉइंट काय आहे, तर इथे 1च तासाचा कालावधी आपल्याला परीक्षेसाठी दिलेला असतो. म्हणजे 1 तासामध्ये आपल्याला 10 युनिट मधील सगळे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं. ठीक आहे. त्यामुळे हा जो पर्टिक्युलर पेपर आहे तो एक्झामिनेशन मध्ये महत्त्वाचं ठरतं. इतकं नाही तर 80 to 90% पर्यंत किंवा मार्क पर्यंत जे आहे आपण या परीक्षेमध्ये जे आहे स्कोर करू शकतो. आता हे स्कोर करण्यासाठी आपण एक नियोजनबद्ध पद्धतीने जर केलेलं तर ते योग्य ठरतं. आता का बरं, पहा काय आहे यामधून 6 युनिट म्हणजे घटक 1 टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च, देन कम्युनिकेशन, त्यानंतर ICT झालं आपलं, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट आणि हायर एज्युकेशन. या ज्या 6 युनिट आपल्याला दिसून येत आहे त्या 6 युनिटवर आपले 60 मार्क डिपेंड करतात. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, थेरिकल पार्ट व्यवस्थित अभ्यास करावा लागेल, PYQs आपल्याला ॲनलाइज करावं लागेल आणि MCQs आपल्याला इथे प्रॅक्टिस करावं लागणार. या व्यतिरिक्त 3 युनिटचं जे भाग आहे ते मॅथ्सवर आधारित आहे, ज्यामध्ये DI, मॅथमॅटिकल रिझनिंग अँड लॉजिकल रिझनिंग हे शॉर्ट इथून 30 मार्क आहे. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, प्रॅक्टिस करा. फक्त प्रॅक्टिसच नाही तर मागच्या वर्षी कशा प्रकारे प्रश्न विचारले, ॲटलीस्ट 5 to 6 इयर्सचं आपल्याला PYQs इथे ॲनलाइज करावं लागेल. आता राहिलं एक कम्प्रेहेन्शन. ठीक आहे, आकलनचा भाग, याला प्रॅक्टिस करा. डेली बेसिसवर एक जरी केलं तरीही सफिशियंट असेल एक्झामिनेशन पर्यंत. सो अशा प्रकारे तुम्ही 80 ते 90 पर्यंत जे मार्क जे आहे 90 प्लस देखील आपण इथे स्कोर करू शकतो. ठीक आहे. आता यासाठी संपूर्ण कोर्स देखील अवेलेबल आहे. महाराष्ट्र सेट पेपर 1 करिता 9 मार्च पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. तर या नवीन बॅचमध्ये डेली लाईव्ह लेक्चर असेल 8 वाजता. गणिताचं सेशन 9 PM ला असतं. रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सेशन पाहिजे तितक्यादा तुम्ही बघू शकता. कुठलंही बुक्स वापरण्याची आवश्यकता नाही. कंप्लीट नोट्सच्या माध्यमातून आपण शॉर्ट एक्झामिनेशन क्वालिफाय होणार. प्रॅक्टिससाठी 5,000 पेक्षा अधिक MCQs आहे. 10 वर्षाचं PYQ सोबतच नेटचा पेपर 1 फ्री आणि 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत. या कंप्लीट कोर्सची फीस 3,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल मात्र 2600 रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन व्हा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्सचं देखील कोर्स अवेलेबल आहे. फीज आहे 10,000, यावर डिस्काउंट मिळेल मात्र 8,000 मध्ये 1 इयर व्हॅलिडिटी सोबतच नेट आणि सेटचा पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट असेल. बघा, हे नंबर्स आहे आणि पेपर 2 साठी देखील आपण नवीन बॅच 9 मार्च पासून सुरू करीत आहोत. आता येऊया, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं माहिती दिलेली आहे. टोटल 300 गुणांसाठी हे तुम्हाला पेपर होणार आहे. 3 तासाचं कालावधी इथे मिळतं. पेपर 1 साठी 1 तास आणि पेपर 2 साठी 2 तास. यामध्ये रिझल्ट आपलं कट ऑफवर आधारित लागतं. या वर्षीची परीक्षा देखील ऑफलाईनच आपल्याला होताना दिसून येईल. म्हणजे OMR शीटवर हा परीक्षा जी आहे कंडक्ट केली जातं. आता राहिला प्रश्न इथे, सिलेबस आपण डिस्कशन करून झालेलं. तर पेपर 2 चं आपण काय करायचं? तर पेपर 2 संबंधित देखील मित्रांनो संपूर्ण 100 प्रश्न आपल्याला
विचारले जाणार आहेत आणि कुठलंही नेगेटिव्ह मार्किंग इथे नसणार. 100 प्रश्न असणार आहे 200 गुणांसाठी, 200 मार्क्ससाठी असेल. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, इथे सुद्धा तुम्ही टॉपिक अभ्यास करताना सेल्फ नोट्स बनवा. नोट्स इथे खूप महत्त्वाचं पॉइंट आहे, कारण एक्झामिनेशनला जेव्हा खूप कमी कालावधी राहिलेलं असतं, तेव्हा हे नोट्सच आपल्याला समोरचं एक रिव्हिजनसाठी हे हेल्पफुल ठरतात. पी-वाय-क्यूज टॉपिकचं तुम्ही अभ्यास करा, कारण पी-वाय-क्यू हे मेजर रोल प्ले करीत असतात एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यासाठी आणि सतत आपल्याला एम-सी-क्यू प्रॅक्टिस करावं लागेल. कारण ही जी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे, ही नाही यापूर्वीच्या देखील पूर्णतः वस्तुनिष्ठ म्हणजे एम-सी-क्यू बेस आपलं परीक्षा असतं. त्यामुळे एम-सी-क्यू बेस आहे, तर एम-सी-क्यू सोडवण्याचं मॅक्सिमम प्रॅक्टिस आपण करायला हवी. सोबतच मित्रांनो या हा सुद्धा ऑफलाईनच होईल हे येणारी एक्झामिनेशन. तर ऑफलाईन होणार आहे. OMR बेस हे परीक्षा असणार आहे. 2 पेपर असेल, पेपर 1 आणि पेपर 2. अल्टिमेटली रिझल्ट हा कट ऑफ बेस लागेल. त्यामुळे 2025चं कट ऑफ सुद्धा तुम्ही पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कट ऑफ बेस आपलं रिझल्ट असतं आणि प्रिव्हियस इयर्समध्ये आपल्या सब्जेक्टनुसार, कॅटेगरीनुसार कितपत कट ऑफ गेलेला आहे हे पाहणं आणि त्यानुसार समोरचं नियोजन करणं हे तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल. नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर तुम्हा सगळ्यांना आवडला असेल. ऑफिशियल्स नंबर्स दिलेले आहे पेपर 1, पेपर 2च्या बॅचेसला जॉइन करण्यासाठी. या नंबर्सचा आपण वापर करा आणि लवकरात लवकर या कोर्सला जॉइन करा. जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण व्यवस्थित परफॉर्म करून महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपण क्वालिफाय होऊ शकतो. थँक सो मच.